माझी मुलगी ही सुद्धा माझी मुलगी. थेट दृश्य आपण पाहतोय आमदार संजय गायकवाडांच्या घराबाहेर हे आंदोलन केलं जात आहे। आता आंदोलक आणि पोलिसांची झटापट देखील झालेली आहे। काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यातही घेतलेलं आहे। संजय गायकवाडांच्या विरोधामध्ये मोठी आणि जोरदार घोषणाबाजी देखील केली जाते। तर बुलढाण्यामध्ये संजय गायकवाडांच्या घराबाहेर हे आंदोलन आता केले जाते। मोठ्या संख्येने आंदोलक जमलेले आहेत आणि पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त त्यांच्या घराच्या या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। गायकवाडांच्या घराबाहेर आंदोलन केलं जात आहे। शिवाजी कोण होता या पुस्तकासंदर्भात त्यांनी आक्षेप घेत पुस्तकाचे जे प्रकाशक आहेत प्रशांत तांबे यांना फोनवरून शिवेगाळ केलेली होती आणि त्यानंतर हे प्रकरण तापलेलं आहे आणि आता संजय गायकवाडांच्या विरोधामध्ये हे आंदोलन केलं जात आहे। आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट देखील झाली, बाचाबाची झाली आणि त्यानंतर काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यातही घेतलंय। एकंदरीत आंदोलकांचा रोष आणि क्रोध देखील आपल्याला दिसला। पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त इथे तैनात करण्यात आलेला होता। संजय गायकवाडांच्या घराबाहेर हे आंदोलन केलं जात आहे। शिवाजी कोण होता या पुस्तकावरून आता पुन्हा एकदा नवा वाद उफाळून आलेला आहे। या पुस्तकाचे जे प्रकाशक आहेत प्रशांत त्या ठिकाणी आपण पुस्तक वाचन करायचं। पोलिसांना आपण वाट बघितली। पोलिसांकडून तुम्हाला काय सांगण्यात आलेलं आहे, तुमची सध्याची भूमिका काय आहे? पोलीस सकाळपासून आम्हाला चर्चेमध्ये अडकवायचा प्रयत्न करतात। आम्ही खर तर एवढ्या लांबून कोल्हापूरहून पोलिसांशी चर्चा करायला आलेलो नाही, पण ते हे सर येणार आहेत, यांचा फोन यायचा, हे अधिकारी एसपी साहेब यायला लागल्यात, अशा पद्धतीनं सांगून आम्हाला फसवत आता त्यांनी डिटेन केलंय असं स्पष्ट झालेलं आहे। तिकडं जो मोर्चा सुरू आमदार संजय गायकवाड यांचा, त्यांना सुद्धा ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि ह्या गोष्टीचा आम्ही तीव्र निषेध व्यक्त करतो आणि जे काम करायसाठी आम्ही आलेलो आहे ते काम आम्ही सुरू करतोय। देखील प्रतिक्रिया आपण पाहिलेल्या आहे। प्रशांत तांबे यांना सध्या पोलिसांनी स्थानबद्ध केलेलं आहे। तर दुसरीकडे हे जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनामध्ये कार्यकर्ते आक्रमक झाले, पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला। काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलेला आहे। महिला आंदोलकांचा देखील यामध्ये समावेश आहे। तर पोलीस आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न करतायत। पुस्तक वाचन आंदोलन या ठिकाणी केलं जाणार होतं। तर संजय गायकवाड यांच्या विरोधामध्ये हा सगळा रोष आपण पाहतोय। शिवाजी कोण होता या पुस्तकावरून पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये हा नवा वाद आता उफाळून आलेला आहे। तर हा सगळा गोंधळ आणि गदारोळ देखील आपण पाहतोय। पोलीस आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न करतायत। महिला आंदोलकांना देखील आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। जोरदार घोषणाबाजी खरं तर येथे केली जाते। संजय गायकवाडांच्या विरोधामध्ये हा आंदोलकांचा रोष देखील आपल्याला पाहायला मिळतोय। गायकवाडांच्या घराबाहेर कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने हे आंदोलन केलं जात आहे। तर दुसरीकडे प्रकाशक प्रशांत तांबे यांना देखील पोलिसांनी स्थानबद्ध केलंय। या दोन महत्त्वाच्या घडामोडी सध्या घडत आहेत। संजय गायकवाडांच्या विरोधामध्ये महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांनी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा निषेध केला जातोय। शिवाजी कोण होता या पुस्तकाचे जे प्रकाशक आहेत प्रशांत तांबे यांना फोनवरून शिवीगाळ करण्यात आलेली होती आणि त्यानंतर हे प्रकरण तापलं। तर प्रशांत तांबेंच्या समर्थनार्थ अनेक संघटना आता रस्त्यावरती उतरलेल्या आहेत आणि संजय गायकवाडांच्या विरोधामध्ये अनेक ठिकाणी आंदोलनं केली जात आहेत। बुलढाण्यात गायकवाडांच्या घराबाहेर हे आंदोलन सध्या सुरू होतं। तर गायकवाडांच्या घराबाहेरील ही दृश्य देखील आपण पाहतोय। आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली तर काही आंदोलकांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलंय।
तर दुसरीकडे प्रशांत तांबे आणि त्यांच्या पत्नीला पोलिसांनी अडवलेलं आहे. त्यांना स्थानबद्ध करण्यात आलेलं आहे. पुस्तक वाचन करत ते आंदोलन करणार होते, तर त्यापूर्वीच त्यांना पोलिसांनी अडवल्याची महत्त्वाची अपडेट देखील आपल्यापर्यंत पोहोचते. तर ही दृश्य देखील आम्ही तुम्हाला दाखवतोय. गायकवाडांच्या घराबाहेरची ही दृश्य आहेत. या सगळ्या आंदोलकांना, कम्युनिस्ट पक्षाच्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. गायकवाडांच्या घराबाहेर हे आंदोलन केलं जात होतं. मोठ्या संख्येनं पोलिसांचा फौजफाटा देखील आपल्याला येथे तैनात असल्याचं पाहायला मिळतंय. या आंदोलकांची पोलिसांनी धरपकड केलेली आहे. संजय गायकवाडांच्या घराबाहेर हे आंदोलन केलं जात होतं, तर जोरदार घोषणाबाजीनं आंदोलनाला सुरुवात झाली. त्यानंतर आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली आणि त्यानंतर काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.